नमस्कार. उजनी, वीर, नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी या 5 धरणांची अपडेट आपण आताची पाहूया. तर भाटघर धरणावर 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भाटघर धरण 100% भरलेले आहे. भाटघर धरणातून 3715 क्युसेकचा विसर्ग सुरू असून नीरा देवघर धरणावर 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नीरा देवघर धरण 97.64% भरले आहे. यातून 2384 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. तर गुंजवणी धरणावर 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 91% व 91.61% गुंजवणी धरण भरले आहे. गुंजवणी धरणातून कोणताही पाणीसाठा अद्याप सोडलेला नाही. तसेच वीर धरणावर 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वीर धरण हे 97.11% भरले आहे. वीर धरणातून किती विसर्ग सोडला व उजनीतून आता सध्या किती विसर्ग सोडण्यात आलेला आहे दुपारपर्यंत, तो आपण पाहण्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बातम्या तुम्हाला वेळेवर मिळतच असतील तर निश्चितपणे एक लाईक करून प्रोत्साहन द्या. सकाळी वीर धरणामधून नीरा नदीपात्रामध्ये 14,762 क्युसेकचा विसर्ग होता. आता मात्र तो कमी करण्यात आलेला आहे. आज दुपारी 4:30 वाजल्यापासून वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या हेतूने धरणाच्या सांडव्यावरून 4,509 क्युसेक्स व अतिवाहकाद्वारे 1100 क्युसेक्स असा एकूण 5,609 क्युसेक्स इतका विसर्ग नीरा नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तसेच उजनी धरणात येणारी आवक कमी झाल्या कारणामुळे उजनी धरणात येणारी आवक ही 39,128 दुपारी 3 वाजता होती. त्यावेळेस उजनी धरणातून 70,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता व पॉवर हाऊसमधून 1,600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता. मात्र उजनी धरणातून जो विसर्ग 70,000 क्युसेकचा सोडण्यात येत होता त्यात लगेच घट करून पुन्हा तो 3 वाजताच 60,000 क्युसेक्स करण्यात आलेला आहे. आवक कमी असल्या कारणामुळे उजनी धरणातून विसर्ग हा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक किंचितसा नदीकाठच्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशाच पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व निश्चितपणे लाईक करा.